कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलसह विविध विभागात एकूण 57 लाख रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। पण एकाच कंपनीला हे काम देऊन सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत यांनी सुमारे 25 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केलाय। महापालिकेचं 25 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान केल्याबद्दल राजपूत यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलसह इतर विभागात सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केलाय। यशपाल राजपूत यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 25 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शेटे यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 10 लाख रुपये किमतीचे दाखवले आहेत, पण बाजारात त्याची किंमत केवळ 2.5 लाख रुपये आहे। त्याचबरोबर महापालिकेच्या विविध विभागात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किंमत 28 लाख दाखवली आहे। त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किंमत बाजारात 8 लाख इतकी आहे असं माजी नगरसेवक भूपाल शेटे यांचं म्हणणं आहे। गणेश उत्सवात बसवलेल्या सीसीटीव्हीची रक्कम 14 लाख रुपये दाखवली आहे, पण प्रत्यक्षात त्याची किंमत 4 लाख रुपये आहे। आता हॉकी स्टेडियममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करण्यासाठी 5 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे। त्याची बाजारातील किंमत 2 लाख रुपयांच्या वर नाही। एकूण 57 लाख रुपयांच्या सीसीटीव्हीच्या निविदेमध्ये सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपये घेऊन महापालिकेचं आर्थिक नुकसान केलंय असं या निवेदनात म्हटलंय। सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वृत्तपत्रात नोटीस देऊन निविदा प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं, पण तसंही झालेलं नाही असा आरोप शेटे यांनी केलाय। सिस्टीम मॅनेजरनी बनावट इस्टिमेट केले होते, तसंच मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी बिलाची तपासणी न करताच धनादेश काढले। वरिष्ठ लेखापरीक्षक कलावती मिसाळ आणि वर्षा परीट यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बिलांची योग्य तपासणी न करताच बिलं मंजूर केली। त्यामुळे महापालिकेचं आर्थिक नुकसान करणाऱ्या सिस्टीम मॅनेजरसह अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली आहे।